हो तो या लेडीज मग आरोप देईल नंतर दररोज पहिलं इकडे आलं पाहिजे बरं का पोथीवर दररोज नेमकं आपलं थोडं मागं पुढे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री पंचकृष्ण भगवान की जय धन्यवाद धन्यवाद हो हो वर बसा बसा धन्यवाद धन्यवाद इथला एक माईक राहिला दे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः श्री गोविंदाय नमो नमः श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आपलं दररोजचं जे ग्रंथ वाचन चालू आहे त्यातील गोष्टी आपल्याला इथं बसतो तोपर्यंत समजतात, नंतर लक्षात राहत नाहीत. अशी समस्या बऱ्याच जणांची आहे. जरी मला कोणी सांगितली नसेल तरी मला माहिती आहे ती समस्या आहे. यावर पर्याय मी तुम्हाला सांगितला की पहिलं इथं बसल्यानंतर आम्ही गंधाक्षदा करत असेल, आम्ही काही इकडे देवाचा अवसर करत असेल पोथीच्या अगोदर, आताही बोलणं चालू आहे बघायचं. ग्रंथ जर आपल्याला लक्षात ठेवायचा असेल, मी ज्या 100 शब्द सांगितले त्यापैकी किमान 50-60 जरी आपल्याला लक्षात राहावेसे वाटत असतील तर आपण भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. त्या अगोदर आपण पोथी चालू होण्या अगोदर जो काही 5-10 मिनिटाचा वेळ आहे त्या काळामध्ये आपण कधीही स्मरण केलं पाहिजे. कधी पण कुठेही जा पोथी ऐकण्यासाठी तुम्ही, तर हा नियम आपण पाळला पाहिजे. भगवंत आपल्याला सहाय्य करतील ज्ञानाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. आणि म्हणून स्मरण करायचं देवाचं आणि देवाला विनंती करायची की हे भगवंता, जे काही मी इथे शास्त्र श्रवण करणार आहे ते माझ्या लक्षात राहावं आणि माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी, ही देवाला विनंती आपण केली पाहिजे. दंडवत हो आहे. सकाळच्या ज्ञानसत्रामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या
भक्ताच्या भावना कशा आहेत, कोण कोण्या मताचं आहे आणि कोण कशी देवाची आराधना करते हे पाहिलं. कोणी असे आहेत जे जीव आणि परमात्मा एकच आहेत असं बोलणारे आहेत, आणि काही जण असे आहेत की ते म्हणतात की परमेश्वर सेव्य आहे, आपण सेवक आहोत, आपण परमेश्वराची सेवा केली पाहिजे, परमेश्वर वेगळा आहे, मी वेगळा आहे. अशा ज्यांच्या भावना आहेत ते खरे देवाचे भक्त आणि तेच कैवल्य पदाला योग्य. आणि जे म्हणतात की जीव आणि शिव एकच, सर्वम खलविदम ब्रह्म, याशांना काय प्राप्ती होणार आहे? तर असे भक्तांचे प्रकार सांगितले. आणि काही भक्त तर असे सांगितले ते द्वैतवादालाही मानत नाहीत आणि अद्वैतवादालाही मानत नाहीत. राहिले निरालंबी, निरालंबी राहिले, कशाचंच आलंबन नको, कोण्याही मताचं आलंबन माझ्यावर नको, द्वैत मत असेल किंवा अद्वैत मत असेल, कशाचंच आलंबन नको, अशा पद्धतीने काही भक्तजन आहेत. एक जीव परमात्म्या ऐक्य भावित, एक सेव्य सेवक भावे उपासित, एक भेदा भेद विवर्जित, राहिले निरालंबी. एक मध्ये शक्तीचेनी आधारे, तिही वज्राचेन मारे, शरीरे अजराम रे करीताती. एक मध्यमे चेनी उद्घाटे, लंघुनी तिन्ही पीठे, जाऊनी पूर्णगिरी चेनी घाटे, कला अस्वादती. या दोन ओव्या ज्या आहेत, ह्या दोन्ही ओव्या यामध्ये जे योग साधना करणारे भक्त आहेत, योग साधना करणारे जे काही साधक आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये पंडित बास इथे आपल्याला सांगतात. मध्यशक्तीचेनी आधारे, मध्यशक्ती इडा पिंगळा अशा दोन नाड्या आहेत, त्यांच्यामध्ये एक सुषुम्ना नाडी आहे. त्या सुषुम्ना नाडीला इथे मध्यशक्तीचेनी आधारे बोललेला आहे. ही जी सुषुम्ना नाडी आहे, या सुषुम्ना नाडीच्या मुखाशी काय आहे? कुंडलिनी बसलेली आहे. योग शास्त्रामध्ये कुंडलिनीचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख येतो. तर ते सुषुम्नेच्या मुखाला कुंडलिनी बसलेली आहे. तर ती कुंडलिनी जागरूक करण्यासाठी हे साधक कशी साधना करतात? तीही वज्राचेन मारे. कोण्या आसनात बसलेले आहेत? ते वज्रासनामध्ये बसलेले आहेत. कारण वज्रासन हे योग साधनेमधलं फार एक महत्वाचं आसन आहे. त्याच्या नावामध्येच काय आहे? वज्र आहे. म्हणजेच काय? तर आपलं शरीरही ते वज्रासारखं करते आणि कुंडलिनी जागरूक करण्यासाठी पण ते आसन फार महत्वाचं आहे. म्हणून आपल्या इथं पंडितबास काय म्हणतात? एक मध्यशक्तीचेनी आधारे, तीही वज्राचेन मारे. त्या शक्तीने, म्हणजे मध्यमेची जी शक्ती आहे सुषुम्ना नाडी, त्या सुषुम्ना नाडीवर जे कुंडलिनी आहे तिला जागरूक करण्यासाठी वज्रासनाचा उपयोग, म्हणजे वज्रासनामध्ये साधक बसलेले आहेत आणि त्या कुंडलिनीला जागरूक केलेला आहे. शरीरे अजरामरे करतात, शरीर अजरामर करत आहेत ते. आता नेमकं शरीर अजरामर कसं करतात ते लगेच पुढच्या ओळीमध्ये सांगतात. एक मध्यमेचेनी उद्घाटे, लंघुनी तिन्ही पिठे. ही जी मध्यमा आहे
जे सुषुम्ना नाडी आहे, ही सुषुम्ना नाडीच्या मुखावर जी कुंडलिनी बसलेली आहे, या कुंडलिनीला उद्घाटे आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या टॉवर्स मध्ये बघतो, बिल्डिंग मध्ये बघतो, तिथे काय असतात? लिफ्ट असतात. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला माहित नाही. मराठीमध्ये त्याला उद्वाहक म्हणतात, ऊर्ध्व नेणारी, बरोबर की नाही? तर इथे काय म्हणतात ते? उद म्हणजे ऊर्ध्व करत आहेत त्या कुंडलिनीला. लंघुनी तिन्ही पिठे, जे मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र, याचं लंघन करून ही कुंडलिनी, हे साधक वर नेत आहेत. कुंडलिनी जागरूक झालेली आहे यांची. जाऊनी पूर्णगिरीचे निघाटे कला आस्वादिताती. जाऊनी पूर्णगिरीचे निघाटे, जे अनाहत चक्र आहे. पूर्णगिरीचा घाट म्हणजे काय? अनाहत चक्रालाही ओलांडून ती वर गेलेली आहे. आणि अशी वर जाऊन काय होते? कला आस्वादिताती, अशी ते कुंडलिनी वर गेलेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर ब्रह्मरंध्र जे आहे तिथे ते पोहोचलेली आहे. आणि तिथे जाऊन कला आस्वादताती, तिथे सहस्त्रदल नावाचं कमळ आहे. आणि त्या कमळामध्ये अमृत श्रवते, आणि त्या अमृताचं आस्वादताती म्हणजे आस्वादन घेत आहे. आता थोडक्यात सांगायला गेलं, आता ही प्रक्रिया तर मोठी सांगितली, मग आता नेमकं या प्रक्रियेला एक छोटस नाव असेल ना काहीतरी, जसं एंजिओप्लास्टी असते, बरोबर की नाही, वगैरे वगैरे आपले ऑपरेशन असतात विशेष, त्याचं एकच नाव देतो आपण, त्यामध्ये बरेच कामं असतात. त्याप्रमाणे मग या ज्या क्रियेला काहीतरी नाव असेल ना, तर या क्रियेला नाव काय आहे? काळवंचना. जे आगमिक लोक असतात, त्या आगमिक लोकांना भूत, भविष्य, वर्तमान, भूत म्हणजे भूतकाळ, भविष्य म्हणजे भविष्यकाळ, वर्तमान म्हणजे वर्तमानामध्ये काय काय होईल, हे सर्व त्यांना ज्ञान असते. तर त्यांचं अध्ययन फार मोठं असते. 360 कोटी फांकिकेच्या ग्रंथाचं अध्ययन त्यांना करावं लागते. किती पानं? 360 कोटी. मग आता एवढा अभ्यास करायचा आहे, तर मग त्याला आयुष्य किती लागेल बरं? म्हणून ते अभ्यास तर करतात, पुन्हा ध्यानधारणाही करतात, जे काही त्यांची विधी आहेत ते करतात. मग हे अभ्यास केल्यानंतर त्यांना काय होते? त्रिकाळ ज्ञान प्राप्त होते. बहिर्यागाचं आचरण चालू केलं की लगेच सामर्थ्य येणं चालू होते. आणि सामर्थ्य आल्यानंतर त्यांना भूत, भविष्य, वर्तमान समजते. मग आता त्यांना हेही समजते, यमदूत मला कधी नेण्यासाठी येणार आहे. मग आता साधना तर पूर्ण झालेली नाही त्यावेळेला, मग यांना जीवन जगायचं असते. तर मग काळाची वंचना, काळ म्हणजे काय? यम. त्या यमाची वंचना हे साधक करतात. कसे करतात? काळ येणार आहे, ती वेळ आली त्याच्या अगोदरच हे काय करतात? आता हा जो विधी सांगितलेला आहे मी, कुंडलिनी जागरूक झाली, वर गेली सहस्त्रदल कमलामध्ये, आणि तिथे तो जो जीव आहे, ते जीव तिथे आस्वादन घेत आहे अमृताचा. तर हीच प्रक्रिया तो वंचना करणारा व्यक्ती जो आहे तो करतो. आणि या प्रक्रियेलाच काळवंचना असं बोलतात. काळवंचना हा शब्द लीळाचरित्रामध्ये आलेला आहे. निळभट्ट भांडारेकारांना देव म्हणतात, भटो काळवंचना का कराना? 1000 वर्षाचं आयुष्य लाभेल तुम्हाला. आता जे तुम्ही मरत आहात, 1000 वर्षाचं आयुष्य लाभेल. भांडारेकार म्हणतात, जी ज्यावेळेस हे भगवंत बोलत आहेत निळभट्ट भांडारेकरांना, त्यावेळेस निळभट्ट भांडारेकारांच्या उशाला स्वामींची मांडी होती. निळभट्ट भांडारेकराचं डोकं स्वामीच्या मांडीवर होतं.
आणि त्या प्रसंगी स्वामी म्हणतात, काळवंचना का करणं, एवढं दुःख कशाला सहन करता. आता याच्यामध्ये दोन भेद आहेत, पाठभेद. भटो, काळवंचना का करानं, तुम्ही का बरं काळवंचना करत नाही. म्हणजे मग काही महानुभाव असे म्हणतात की निळभट्ट भांडारेकर एवढे विद्वान होते, एवढं योगशास्त्र त्यांना माहिती होतं की ते स्वतः काळवंचना करू शकले असते, असा एक अर्थ लावतात. आणि दुसरा अर्थ असा म्हणतात की स्वामी म्हणतात की तुम्ही काळवंचना करून घ्या, आम्ही तुमची काळवंचना करतो, तुमचा काळ जो येणार आहे तुम्ही चुकवतो, असाही अर्थ आहे. त्या प्रसंगावर भांडारेकर म्हणतात, जी मला ही मांडी, जे उशाला भगवंताची मांडी भेटलेली आहे ती मला भेटेल का पुन्हा. स्वामी म्हणतात ते नेणे, ते माहिती नाही आम्हाला. मग भांडारकर म्हणतात मग माहिती नाही तर मग 1000 वर्षाचं आयुष्य घेऊन करायचं काय आम्हाला. जर देव माझ्या सोबत नसेल तर मग 1000 वर्षाचं आयुष्य जगायचं तरी कशासाठी, कुणासाठी जगायचं. आणि भक्ताचा आत्मा तर परमेश्वर असतो. मग भांडारकर जगू शकले असते का देवाविना. 1000 वर्षाचं आयुष्य किती दुःखाचं आयुष्य राहिलं असतं ते. त्यापेक्षा भांडारकर म्हणतात मी इथे संपलेलं बरं आहे. तर ही काळवंचना आहे. तर ते जे आगमिक आहेत ते काळवंचना करतात. पूर्ण आत्मा वर नेतात. सहस्त्रदल कमलामध्ये तो आत्मा गेलेला आहे. शरीरामध्ये कुठेही आत्मा उरलेला नाही. काही परमाणू मध्ये तो आत्मा बसलेला आहे. जाऊन यमदूत येतो, याची वेळ आलेली आहे. चालू आहे. तर यमदूतांना माहिती असते कोणाची वेळ कधी आहे. यमदूत येतात, पाहतात याला घेऊन जायचं आहे, पण त्याच्यामध्ये आत्माच नाही. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, यमदूत का एवढे अज्ञानी आहेत का, त्यांना का त्या शरीरातला आत्मा ओळखू येत नाही का, असाही प्रश्न येऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की यमदूतांचा हा नियम आहे की जोपर्यंत शरीरामध्ये पूर्ण आत्मा ववला पवलेला आहे, नखाग्रापासून केशाग्रावेरी आत्मा पूर्णपणे त्याच्यामध्ये लिप्त आहे, त्यावेळेसच त्यांना ते आत्मा काढता येतो शरीरातून, उतटणे करता येते, म्हणजे आत्मा काढून घेतात तिथून. म्हणजे तो माणूस जो आहे तो मृत पावतो. यमदूतांना ती आज्ञा आहे की तुम्ही त्या माणसाला मारू शकता त्याचा वेळ आल्यावर, पण पूर्ण शरीरामध्ये आत्मा हा लिप्त असला पाहिजे, व्यापलेला असला पाहिजे. पण इथे विषय काय आहे, आत्मा तर फक्त एखाद्या परमाणूमध्ये दिसत आहे त्यांना. नियमाप्रमाणे तर हे काही योग्य नाही, नियमामध्ये बसत नाही. त्यामुळं यमदूत काय त्या जीवाला नेत नाहीत. यमदूत तिथून निघून गेले एकदा, त्यांच्या लिस्ट मधून त्याचा नंबर कटला, त्यांनी फुली मारून टाकली त्या नावावर. आता यमदूत पुन्हा कधीही त्याला नेण्यासाठी येणार नाही. अशी काळवंचना पूर्वीचे साधक करायचे, जे आगमिक होते. आणि म्हणून सुरुवातीची जी ओवी म्हटली मी, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, शरीरे अजरामरे करिता की, त्यांनी स्वतःचं शरीर कसं केलेलं आहे, अजरामर शरीर करून टाकलेलं आहे. अशा विद्या होत्या त्या. एक खडचक्राचे उजुकारे, पवनाचे ऊर्ध्व संचारे, मेरूची तिन्ही शिखरे लंघिताती. पुन्हा खडचक्राचा उल्लेख आलेला आहे इथे. खड म्हणजे काय, षड, षड म्हणजे 6. तर हे जे 6 चक्र आहेत शरीरामध्ये, मूलाधार आहे, स्वादिष्टान चक्र आहे, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र वगैरे, हे जे काही चक्र असतात, या चक्राच्या माध्यमातून सरळ वाटाने हे सर्व चक्र असे सरळ रेषेमध्ये आहेत आपल्या शरीरामध्ये. तर या सरळ रेषेमध्ये हे जे चक्र आहेत, या सरळ रस्त्यानेच ही कुंडलिनी वर गेलेली आहे. आणि इथे जे मेरू म्हटलेलं आहे, ते मेरू म्हणजे मागच्या वेळेमध्ये जे ब्रह्मरंध्र सांगितलेलं आहे, ते ब्रह्मरंध्र म्हणजेच इथे मेरू असं बोललेलं आहे. त्या ब्रह्मरंध्रालाच नाव मेरू असं ठेवलेलं आहे.
तर खडचक्राच्या उजूकाराने तो आत्मा वर गेलेला आहे, पवनाच्या ऊर्ध्वसंचाराबरोबरच तो आत्मा गेलेला आहे. मेरूची तिन्ही शिखरे लंघिता ती. आता मेरूच्या इथे किती शिखर सांगितलेले आहेत? 3. आता ते 3 शिखर म्हणजे त्रिकूट, श्रीहट आणि गोल्लाहट असे 3 नाव आहेत त्या शिखराचे. आणि या तिन्ही शिखराचं लंघन केलेलं आहे त्या जीवाने, त्या कुंडलिनीने. एक सोहम प्रतीती राहिले, एक सहजानंदे बोधले, एक उन्मनी अवस्था पातले साधक जन. एक सोहम प्रतीती राहिले, जे काही आहे ते मीच आहे अशा प्रतीतीने. सर्वम खलविदम ब्रह्म, सर्व विष्णुमयम जगत. तर अशा पद्धतीने काही राहिले. आणि काही एक जे आहेत ते सहजानंदामध्ये बोधल्या गेलेले आहेत. एक उन्मनी अवस्था पातले साधक जन. एक जण असे आहेत ज्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झालेली आहे. उन्मनी अवस्था म्हणजे काय? ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलेलं आहे, या देहाच्या ठिकाणी देहभाव नाही त्यांचा. ते म्हणतात की हे शरीर म्हणजे मी नाही, जीवात्मा हा वेगळा, शरीर हे वेगळं. या आत्म्याची प्राप्ती म्हणजे ईश्वर प्राप्ती आहे, ते ईश्वर प्राप्ती या आत्म्याने करून घ्यावी. स्वतःच्या शरीरावर तो उदास आहे, त्याला घेणं देणं नाही या शरीराचं. फक्त एवढंच आहे की हे शरीर माझं साधन आहे भगवंताकडे जाण्यासाठी, आणि म्हणून हे शरीर चालेल, हे शरीर चालेल एवढी ऊर्जा ज्या अन्नामधून मिळणार आहे तेवढंच अन्न तो ग्रहण करतो. असे काही जण आहेत जे उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. असे ते साधक जन. खरी साधना याला म्हणावी. असे खरे भगवंताचे साधक आहेत जे त्याप्रमाणे चालतात. ऐसी सरोवरे मुनी मंडिते, देखिली गोपीनाथे, मग श्री करे धरुणी सुदामे आते, देव साउमे निगते झाले. ऐशी सरोवरे मुनी मंडिते. आता हे कशाचं वर्णन सांगितलं? हे जे मी तुम्हाला मुनिजनांचं, साधकांचं वर्णन सांगितलेलं आहे, हे कुठे आहेत? तर कवी सांगतात आपल्याला, ऐशी सरोवरे मुनी मंडिते. आपण सकाळच्या सत्रामध्ये काय पाहिलं? सरोवर कसे आहेत? चंद्रमंडळाकृती, एकदम गोल आहेत, शुद्ध जळाने भरलेले आहेत. आणि अशा सरोवरांच्या अवतीभोवती साधक जण बसलेले आहेत, हे मी सकाळी सांगितलं. तर मग ते साधक जे आहेत, ते साधक कोणती कोणती साधना करत आहेत? कोणी काळवंचना करत आहे, कोणी अहम ब्रह्मास्मी म्हणत आहे, कोणी काही म्हणत आहे. कोणाची प्रतीती कशी आहे, कोणाची प्रतीती कशी आहे, हे सर्व पुढील ओव्यांमध्ये, म्हणजे आता ज्या ओव्या आपण वाचल्या, ज्या ओव्यांचा मी तुम्हाला अर्थ सांगितला, त्या ओव्यांमध्ये आलेलं आहे ते की ते साधक जण, ऋषी मुनी हे काय करत आहेत नेमकं? तर हे ज्या प्रक्रिया ओव्यांमध्ये सांगितल्यात, ह्या सर्व प्रक्रिया ते मुनी करत आहेत. आणि असे ज्येष्ठ श्रेष्ठ मुनी ऋषी यांच्यामुळे ऐशी सरोवरे मुनी मंडिते, त्या मुनिजनांमुळे, मंडित म्हणजे शोभायमान ते सरोवर दिसत आहेत. त्या सरोवराची शोभा त्या मुनिजनांमुळे वाढलेली आहे. तर असे सरोवर मुनिजनांच्या तपश्चर्येमुळे, साधनेमुळे जे शोभून दिसत आहेत, हे सरोवरे देखिली गोपीनाथे. गोपींचे नाथ म्हणजे भगवंत श्रीकृष्ण यांनी ते पाहिलेलं आहे.
मग श्रीकरे धरुणी सुदामे आते, सुदाम्याला हाताला धरलं, सुदाम्याच्या हाताला धरलं, सुदामे आते धरुणी श्रीकरे देव सावमे निगते झाले. भगवंत समोर निघालेले आहेत. कामिनी प्रिया ते आळंगिता, तैसिया मंदारावरी कल्पलता, नाना फळी ओतवरा होत, श्रीकृष्णा भेटी लागी. कामिनी प्रिया ते आलंगिता, कामिनी ज्याप्रमाणे प्रिया ते आलंगिता म्हणजे आलिंगन देतात, त्याप्रमाणे या वृंदावनामध्ये काय घडलेलं आहे? तैसिया मंदारावरी कल्पलता. मंदार म्हणजे वृक्ष, झाड, आणि त्या मंदाराला प्राकृत मराठीमध्ये देवतरू असंही बोलतात. तर अशा त्या देवतरूवर, त्या मंदार वृक्षावर कल्पलता पूर्ण वेढलेली आहे. त्या कल्पलतेने आलिंगन दिलेलं आहे त्या वृक्षाला. नाना फळी ओतवरा होत, श्रीकृष्णा भेटी लागी. नाना फळी ओतवरा, नाना फळं लागलेली आहेत, नाना प्रकारचे झाडं आहेत आणि त्या झाडांना नाना प्रकारचे फळ आहेत. तर असे हे झाड ओतवरा, उतावीळ झालेले आहेत. कशासाठी उतावीळ झालेले आहेत? श्रीकृष्ण भेटी लागी. श्रीकृष्ण महाराजांच्या भेटीसाठी ते सर्व उतावीळ झालेले आहेत. एका रस रूपे फले, एक फुलले परिमले, अमृताचे कंदपत्रे मुले, तयाची नावे नेणो. आता वास्तविक पाहता इथे यमक जुळवण्यासाठी लच्या ऐवजी ळ ही वापरता आला असता. एका रसरूपे फळे, एक फुलले परिमळे, अमृताचे कंदपत्रे मुळे, तयाची नावे नेणो. ळ पण जमला असतं, बरोबर की नाही? ल कशामुळे टाकलेला आहे? यामध्ये एक कारण आहे. कारण पंडित बासांना हिंदी पण चांगली यायची बरं का. पंडित बासांनी हिंदीमध्ये पण चौपद्या रचलेले आहेत आणि मग थोडासा त्याचा प्रभाव इकडे पण आपल्याला दिसतो. जवळजवळ 20 वर्षापूर्वी मी या ग्रंथाचं अध्ययन केलं. ज्यावेळेस आम्ही अध्ययनाची सुरुवात केली, आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य वांबुरे निवासी श्री मामाजी यांच्याकडे, त्या दिवशी हाच विषय झाला होता. आमच्या बॅचमध्ये पण पंजाबी होते उत्तर भारतातील, आणि त्यांना सर्व हिंदी यायची, ळचा उच्चार करता येत नाही त्यांना. मग त्यावेळेस बोलण्यामध्ये असंच आम्ही म्हटलं की आता यांना ओव्या म्हणण्यासाठी काही अडचण येणार नाही, कारण ळच्या ऐवजी ल वापरलेला आहे दामोदर पंडितांनी, म्हणजे यांची समस्या मिटलेली आहे. कारण ते पण ओव्या बोलायचे आणि मग मामाजी अर्थ सांगायचे. तर छोटे छोटे जे आपल्याला याच्यामध्ये बदल दिसतात ना, यामध्ये मोठे मोठे कारण असतात. तर ल कशामुळे वापरलेला इथं? कारण दामोदर पंडित हे हिंदीही चांगल्या प्रकारे जाणत होते. हिंदीमध्ये त्यांनी काव्य चौपद्या तयार केलेल्या आहेत आणि त्यामुळे या ग्रंथावर त्याची छाप आपल्याला दिसते. नाहीतर हल्ली आपण बघतो मराठी बोल, हिंदी म्हणजे मराठी येत नसेल तर मग काय ताडण, बरोबर की नाही? तर दामोदर पंडित पण मराठीचे अभिमानी होतेच ना, हिंदीचे पण अभिमानीच होते. जर त्यांना जर वाटलं असतं नाही मराठीच ग्रंथ तयार झाला पाहिजे, मग ल वापरला असता का त्यांनी? आता जे प्रसंग समोर येतात ते मी मोकळेपणाने सांगत असतो तुम्हाला. आपल्याला काय कोणावर टीका करायची नाही किंवा काही नाही, जे आहे ते सांगत आहे मी तुम्हाला. तर इथे दामोदर पंडितांनी पण
हिंदीचा काही द्वेष केला नाही आणि मराठीचाही काही द्वेष केला नाही. दोन्हीचा मिलाप आपल्याला या ग्रंथामध्ये दिसतो. ळच्या ऐवजी लही वापरलेला आहे पंडित बासांनी. एक रसरूपे फळे, एक फुलले परिमळे. ज्या झाडांवर फळ यायचे, जे फळांचे झाड होते, त्या झाडांना फळ फार रसरूप असे फळ लागलेले आहेत. एक फुलले परिमळे. ज्या झाडांना फुलं यायचे ते फुलांनी परिमळलेलं आहे. त्या झाडाच्या फुलाचा परिमळ सर्वत्र दरवळत आहे. अमृताचे कंदपत्रे मुळे. अमृताचे कंदपत्रे मुळे. आता काही झाडं अशी आहेत जणू काही त्या झाडांचे कंद, पत्र, पत्र म्हणजे पान, कंद म्हणजे जमिनीमध्ये जो कंद येतो, ज्याप्रमाणे आलूचा हा एक कंद आहे, रताळ हे कंद आहेत, त्याप्रमाणेच काही झाडांचे जे कंद आहेत ते अमृतासारखे आहेत, एवढी गोडी आहे. काही झाडांचे पत्रे, पत्रे म्हणजे काय, पानं. जसा गुंजचा वेल असतो, त्या गुंजच्या वेलीचे जर आपण पानं खाल्ले तर एकदम गोड लागतात पानं. तर तसे काही वृक्ष, काही वेली अशा आहेत की त्यांचे पानं जरी आपण खाल्ले तर ते अमृतासारखे गोड लागतात. मुळे, काही झाडांच्या मुळ्या गोड लागतात, अमृततुल्य आहे ते गोडी. तयाची नावे नो. पंडित बास म्हणतात, आता हे जे झाडं सांगितलेले आहेत मी, ज्यांचे कंद अमृतासारखे गोड आहेत, पानं अमृतासारखे गोड आहेत आणि मुळ्या पण अमृतासारख्या गोड आहेत, अशा या झाडांचे नावे नेणो म्हणजे मलाही माहिती नाही. योजन सुगंध पाटल, अली कुलानंद बकुल, सोने केतक सुपरिमळ दिसताती. योजन सुगंध पाटळ. त्या फुलांचा सुगंध कुठपर्यंत जात आहे? बऱ्याच योजनापर्यंत जात आहे. 4 कोसाचं 1 योजन बोलतात. एका कोसामध्ये 2 मैल्स असतात किंवा 3 किलोमीटर असतात, बरोबर की नाही? आणि असं जवळजवळ 1 योजनापर्यंत त्या पुष्पांचा जो सुगंध आहे तो सुगंध जात आहे. अलिकुलानंद बकुल. जे अलिकुल आहेत, अलिकुलानंद बकुळ, बकुळाच्या ठिकाणी अलिकुळ. अली म्हणजे काय? भोंगा. त्याला अली किंवा अळी असं बोलतात. तर असे ते जे भोंगे आहेत ते त्या बकुळावर बसलेले आहेत. सोनकेतकी परिमळ दिसतात. सोनकेतकीचा पण सुपरिमळ सर्वत्र दरवळत आहे. असं ते वृंदावन एकदम सुगंधित दिसत आहे. आपल्या मानवा पंथामध्ये जुन्या काळामध्ये ज्यावेळेस पंक्ती बसायच्या, मार्गमंडळी राहण्यात असायची, पोथीपान व्हायचं, तर त्या काळामध्ये श्लोक म्हणायचे जेवणाच्या अगोदर. तर त्या श्लोकामध्ये एका ह्या अलीचा उल्लेख आलेला आहे. पहिलं एका श्लोकामध्ये प्रश्न विचारला जातो आणि नंतर त्याचं उत्तर दिलं जाते. तर त्या श्लोकामध्ये प्रश्न असा आहे, कहणी एक वणी विचित्र पुतळा जेवावया बैसला, पात्रे जेवण जेविता अतिबळे पात्रेची तो ग्रासिला, त्याची जीवनिता वनात हिंडता सूर्यास प्रार्थी सदा, बोले पंडित हा पदार्थ निफजा षण्मासाचा वायदा. काय सांगितलं याच्यामध्ये? कहणी एक वनी, कोणीतरी एक वनामध्ये विचित्र पुतळा जेवावया बैसला, पात्रे जेवण जेविता, ज्या पात्रामध्ये जेवण करत होता, पात्रेची तो ग्रासिला म्हणजे त्या पात्रानेच त्याला खाऊन टाकलेला आहे. ज्या पात्रामध्ये तो जेवत होता
तर त्या पात्रानेच त्याला खाऊन टाकलेला आहे. त्याची जी वनिता वनात हिंडता, त्याची जी वनिता म्हणजे पत्नी होती, ती वनामध्ये फिरत आहे. सूर्यास प्रार्थी, सदा सूर्याला विनंती करत आहे. मग आता असा कोणता पदार्थ आहे, असं कोणतं पात्र आहे जे जेवणाऱ्यालाच खाऊन टाकते? आहे की नाही मोठा प्रश्न. बोले पंडित हा पदार्थ निफजा, षण्मासाचा वायदा. 6 महिन्याची वेळ देतो तुम्हाला, हा कोणता पदार्थ आहे सांगा, असा प्रश्न त्या पंडितांनी केला. आणि असा प्रश्न मी तुम्हाला केलेला आहे. आता याचं उत्तर तुम्ही शोधा. कुमकुम केसरा जवळी, कर्पूर कर्दळीची आवळी, तेथ खेनू एकू वनमाळी उभा राहिला. कुमकुम केसरा जवळी, तिथे केशराचे पण झाड आहेत. केशर कुठे उगतो? काश्मीरमध्येच उगतो, तो तिथेच पिकतो. मथुरेला होईल का हे? आता नाही होऊ शकत. परंतु श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये जी शीतलता काश्मीरमध्ये होती, ती शीतलता इकडे पण होती. बर्फ पडत होता असा उल्लेख कुठे नाही, पण शीतलता होती की तिथे केशरची शेती होऊ शकायची. उल्लेख तर तोच दिसतो ना आपल्याला, की कुमकुम केसर जे आहे त्याच्या जवळी श्रीकृष्ण भगवंत उभे आहेत. कर्पूर कर्दळीची आवळी, त्या कुमकुम केसराच्या जवळच कशाच्या ओळी आहेत? कर्पूर कर्दळीची आवळी. ज्या कर्दळी पासून कापूर तयार होतो. कर्दळी म्हणजे काय? केळीचे झाड. तर ज्या केळीच्या झाडापासून कापूर तयार होतो, असे काही विशिष्ट जातीचे केळीचे वाण असतात. तर ते कर्पूर कर्दळी नावाची जी केळी आहे, ती त्या कुमकुम केसराच्या जवळच त्याच्या ओळी दिसत आहेत त्या केळीच्या. तेथ खेनू एकू वनमाळी उभा राहिला. एक क्षणासाठी वनमाळी श्रीकृष्ण भगवंत हे उभे राहतात. तेथे वन पुष्प जाती, दिव्य परिमळे उधाती, तेथ लावण्याची मालती काही वाणू. तेथे वनपुष्प जाती, दिव्य परिमळे उधांती. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वनपुष्पातील जाती आहेत आणि त्यांचा सुगंध पण वेगळा वेगळा आहे. पण एकंदरीत सर्व त्या झाडांच्या फुलांचा सुगंध जो येत आहे तो कसा आहे? दिव्य परिमळ उधांती. तो परिमळ जो आहे तो दिव्य असा भासत आहे कवीला. तेच खेनू एकू वनमाळी उभा राय, तेच लावण्याची मालती काही वाणू. लावण्याची जे मालतीचे झाड आहेत फुलांचे, ते काय वाणू. आता त्यांचं मी काय वर्णन करू? रत्नबद्धा खेड कुलिया जवली, विकासती तीही काळी, बहाकाती अननी परिमळी, सकळा पुष्प जाती. रत्नबद्धा खेडकुलिया जवळी, विकासती तीही काळी. आता हे जे झाड आहेत, या झाडांचं जे वर्णन सांगितलेलं आहे, हे झाडे कुठे आहेत? तर तिथे त्या वृंदावनामध्ये रत्नबद्ध असे हौद बांधलेले आहेत. त्या हौदांना रत्न लावलेले आहेत. रत्नबद्ध खेडकुलिया जवळी, विकासती तीही काळी, तिन्ही काळी ते विकासलेले असतात. बहाकती अननी परळी, बहाकती अननी परिमळी. अननी म्हणजे काय? वेगळ्या वेगळ्या सुगंधाचा परिमळ तिथे त्या परिसरामध्ये दरवळत आहे. सकळा पुष्पजाती, सर्व पुष्पजातींचा सुगंध तिथे दरवळत आहे. जिया कैलाशी उमावनी, अमरावती येचा नंदनवणी,
सकळे दीपितिया वृंदावनी राया मुरारीचा। जिया कैलाशी उमावली, कैलाश पर्वत आहे, त्या पर्वतावर पार्वतीसाठी एक वन तयार आहे। त्या वनाचं नाव उमावनच आहे। उमा म्हणजे कोण? पार्वती। तर त्या उमासाठीच ते वन तयार केलेलं आहे, म्हणून त्या वनाचंच नाव उमावन आहे। अमरावतीचा नंदनवनी, अमरावती म्हणजे स्वर्गाची राजधानी, तिथे इंद्राचं एक वन आहे, त्याचं नाव नंदनवन आहे। सकळे दीपितिया वृंदावनी, हे जे काही उदाहरणं आहेत कैलाश पर्वताचं किंवा स्वर्गाचं, हे जे वन आहेत, असे वन हे सर्व वृंदावनामध्येच आहेत। तिथे जे सुविधा असतील किंवा त्यांचं जे महत्व आहे, त्या महत्वाच्याही पेक्षा महत्व या वृंदावनाला आलेलं आहे। सकळे दीपितिया वृंदावनी, या वृंदावनामध्ये सकळ ते दीप आलेले आहेत। नंदनवन असेल, उमावन असेल, कारण काय? कारण ते वृंदावन जे आहे ते कोणाचं आहे? राया मुरारीचा, श्रीकृष्ण भगवंताचं ते वृंदावन आहे। त्यामुळे तिथं कमी कशाचीच नाही, सर्व काही तिथेच आहे। जसं ते सुरुवातीला उभी आलेली आहे, जयापासून जगा जन्म, बरोबर की नाही? सगळ्या जगाचा जन्म त्यांच्यापासून झालेला आहे। मग आता वृंदावनामध्ये भगवंत आहेत म्हणजे सर्व काही तिथे आहे। जेथे सानुरागे सुमनसे, मकरंद आस्वादन मिसे, श्री कृष्ण पावया दोसे, मुनी खडपद झाले। जेथे सानुरागे सुमनसे, मकरंद आस्वादन मिसे, श्रीकृष्ण पावया दोसे, मुनी खडपद झाले। जिथे आवडीचे सुमन आहेत, पूजावसरामध्ये आता आपण सर्वजण घरी पूजावसर लावतो मोबाईलवर। सकाळचा पूजावसर जो आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे? ते भोगिजे सुमना दिकषट प्रकारी, आहे की नाही हे वाक्य? त्या रेकॉर्डिंग मध्ये काय आहे? ते भोगिजे सुमना दिकषट प्रकारे, बरोबर की नाही? मग आता हे वाक्य बरोबर आहे का? आपल्या महानुभाव पंथातील एक महत्वाचं स्तोत्र म्हणजे पूजावसर, आणि त्यामध्ये चुका आहेत, रेकॉर्डिंग मध्ये चुका आहेत, स्तोत्रामध्ये नाही। ते भोगिजे सुमना दिकषट प्रकारे, नागार्जुने मुनिवरे वर भाग्यवंते। आता षट प्रकारे भोगिजे सुमना, आता त्या सुमनाचा भोग घेत आहेत का मग आचार्य? काय अर्थ आहे मग नेमका? तर त्याचा अर्थ चुकला कशामुळे? तर त्यामधलं एक अक्षर कमी केलं, कारण की ते अक्षर टाकल्यानंतर अज्ञानी जणांना ते अर्थ उमटत नव्हता, म्हणून ते जे व्यवस्थित होतं ते चुकीचं करून टाकलं। ते भोगिजे सुनमना दिकषट प्रकारी, नागर असं आहे त्याच्यामध्ये। ते भोगिजे सुनमना हा शब्द आहे, याचा अर्थ काय झाला? श्री नागदेवाचार्य हे भगवंताला सु म्हणजे चांगल्या प्रकारे नमन करत आहेत, षट प्रकारे 6 वेळा। ते छातीवर एकदा मग श्रीचरण धरले की सोडतच नव्हते, मोमे द्यायचे, आनंद वाटायचा त्यांना सकाळी सकाळी। तर भगवंताच्या त्या आनंदाचा उपभोग ते घेत आहेत, आणि आपण मग त्या वाक्याच्या अनुसार जर पाहायला गेलं तर काय अर्थ निघतो? ते भोगी जे सुमना अधिक षट प्रकारे, त्या सुमनाचा म्हणजे पुष्पांचा भोग घेत आहेत 6 प्रकारे। किती अर्थ चुकीचा झाला, याकडे कोण लक्ष देते? कोणाला वेळ आहे? कोणालाच वेळ नाही। आणि आपण मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये म्हणा, मंदिरांमध्ये ते आपण पूजावसर लावतो। मग आता ज्यांनी रेकॉर्डिंग केली त्यांच्या कानावर
जे काही आपल्या माळवा पंथातले पुढारी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन ते गोष्टी करायला पाहिजे होत्या, बरोबर ना. जे अधिकृत आहेत जबाबदाऱ्या पेलण्यासाठी माणभाव पंथाच्या, त्यांनी हे काम करायला पाहिजे. परंतु ते काम काय करतात, ते वेगळं काम करतात. मग आता ते याचं राजकारण त्याचं राजकारण. पंथामध्येच आपण आहोत 0.1%, 0.01% म्हटलं तरी चालेल. भारताची लोकसंख्या किती, 140 कोटी. महानुभाव पंथीय किती आहोत आपण, साधू संत किती असतील मानवा पंथामध्ये, 0.1%ही नाही, 0.01%ही नाही. आणि याच्यामध्येच एवढं राजकारण चालू आहे की देवाचे स्तोत्र कुठे चुकत आहे, कुठे देवाची पंथाची मंदिराची हानी होत आहे, स्थानाची हानी होत आहे, काही कोणाचं लक्ष नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढं की ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मग अर्थ किती विचित्र होऊन जातो. येणारी पिढी काय म्हणेल, ते भोगी जे सुनमना हे जे शब्द आहे हा चुकीचा आहे आणि ते भोगी जे सुमना हाच योग्य आहे. रेकॉर्डिंगवर आहे, ऑनलाईन आहे. तर अशा गोष्टी नको व्हायला. नाही तर मग एक श्लोक आहे, आता तो श्लोक नंतर कधीतरी सांगू. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ. ते सानुरागे सुमन असे, सुमन या शब्दावरनं हा विषय निघाला. त्यामुळे एक लक्षात ठेवा सर्वांनी, काय म्हणायचं आहे पूजाश्वर म्हणतानी, ते भोगिजे सुनमना दिकशट प्रकारे, हे योग्य आहे, सुमना चुकीचं आहे. जेथे सानुरागे सुमनसे मकरंद अश्वादन मिसे श्रीकृष्ण पाविया दोसे मुनी खडपद झाले. जिथे अनुरागाचे सुमन म्हणजे पुष्प आहेत, त्या पुष्पातील मकरंदाचा आस्वाद घेण्याविषयी म्हणजे घेण्यासाठी, घेण्याच्या कारणाने श्रीकृष्ण पावाव्या दोषे, श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याच्या दोषे म्हणजे कारणाने मुनी खडपद झाले. मुनिजन जे आहेत ते खडपद झालेले आहेत. खड म्हणजे षड, षड म्हणजे सहा, सहा पद कोणाला असतात, भोंग्याला असतात. तर जणू काही हे मुनिजन भोंगे झालेले आहेत. जिथे सानुरागाचे पुष्प आहेत त्या पुष्पातील मकरंदाचा आस्वाद घेण्यासाठी हे मुनिजन जे आहेत ते भोंगे झालेले आहेत. जेथ क्रुडेल श्रीमंत सौंदरू म्हणोनी मलया निलू निरंतरू अनंगू राहिलासे सपरिवारू रूपा सौभाग्या लागी. जेथ क्रुडेल श्रीमंत सौंदरू, जिथे क्रुडेल म्हणजे क्रीडेल, श्रीमंत श्रीयुक्त, श्री म्हणजे माया, मायापूर अलंकृत असे ते भगवान श्रीकृष्ण महाराज ते कसे आहेत, सौंदरू म्हणजे सुंदर आहेत. म्हणोनी मलया निलो निरंतरू, मलयगिरी नावाचं एक मोठा पर्वत आहे दक्षिण भारतामध्ये. मलयगिरीच्या चंदन गंधित धूप तुला दावित आहे की नाही. तर कुठलं चंदनाचा उल्लेख केलेला आहे इथे, मलयगिरीचं चंदन, सर्वोत्तम चंदन आपल्या भारतातील. तर श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये ज्यावेळेस या पृथ्वीचं शोषण केलेलं नव्हतं माणसांनी, विज्ञानाच्या नावाखाली पृथ्वीचं शोषण होत नव्हतं त्या काळामध्ये. आता फार शोषण चालू आहे. दगडी कोळशासाठी ब्लास्टिंग चालू, क्रूड ऑइलसाठी ड्रिलिंग चालू, बरोबर की नाही, गोन खनिज त्यासाठी ब्लास्टिंग चालू. काय काय करत नाही एक माणूस.
अणुबॉम्ब तयार केला परीक्षण करण्यासाठी, वाळवंटामध्ये मोठे मोठे खड्डे करून तेही चालू. म्हणजे एवढा, म्हणजे माणसाच्या इच्छा आकांक्षा एवढ्या वाढल्या, हाव एवढी वाढलेली आहे की याला काहीच पुरत नाही. जमिनीतल्या समुद्र, आपल्या या पृथ्वीवर जे समुद्र आहे त्याची गहराईच पाहणं झाली नाही आपल्याकडून. आपण निघालो चंद्रावर आणि मंगळावर. म्हणजे इच्छा आकांक्षा कुठे जातील आणि हा माणूस काय करेल काही सांगता येत नाही. तर ह्या सांगण्यामागचं कारण असं की श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये मलयगिरीचा वारा जर आला उत्तरेकडे तर चंदनाचा सुगंध यायचा. आता येईल का हो? मध्येच कोणती तरी कंपनी लागते, काहीतरी त्याचं केमिकल बाहेर सोडलेलं असते, दुर्गंधच दुर्गंध. आता कशाचा मलयगिरीचा वारा इकडे येईल आपल्यासाठी? मध्येच नष्ट होऊन जाईल तो. कारण काय? पृथ्वीवर अत्याचार करणं चालू आहे माणसाच्या. आता शोषण, दोहन नाही. दोहन कशाला म्हणतात तुम्हाला सांगितलं मी. पृथ्वीचं दोहन करणं म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये गाईला पिण्यासाठी वासरू सोडल्या जायचं, वासराचं पोट भरल्यानंतर उरलेलं दूध मालक घ्यायचा, याला म्हणतात दोहन. म्हणजे त्या गायीची जी आवश्यकता आहे, त्या गायीच्या पिलाची जी आवश्यकता आहे, ते भागल्यानंतर उरलं सुरलं आपलं आहे, याला दोहन म्हणतात. आणि आपली सनातन संस्कृती दोहन करण्याचं सांगते, शोषण करण्याचं सांगत नाही. आपली संस्कृती काय सांगते? उष्णतेच्या काळामध्ये, उन्हाळ्याच्या काळामध्ये जर ऊन लागत असेल, फार उष्णता वाढली असेल, तर आपली संस्कृती काय सांगते? लिंबाचे झाडं लावा, चंदनाचे झाडं लावा घराभोवती. तुम्हाला तर थंड वातावरण मिळेलच. खारुताई आहे, काही पक्षी आहेत, त्यांना पण राहण्यासाठी घर होईल. आपली संस्कृती ही सांगते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. बरोबर की नाही? सर्व आपले सोयरे आहेत. आणि विज्ञान काय म्हणते? कोण बोलत आहे का फोनवर? तर विज्ञान काय म्हणते? आपण विज्ञानापुढे प्रश्न मांडायचा, आम्हाला फार गरमी होत आहे. विज्ञान काय म्हणेल? एअर कंडिशनर बनवलेला आहे, घेऊन जा. 10 बाय 10 ची खोली थंड करा, बाहेर कॉम्प्रेसरच्या हवेनं 1 गुंठ्याचं रान गरम करा. दुसऱ्याचा विचार नाही विज्ञानामध्ये. बरोबर की नाही? तो जो बाहेर पंखा बसवलेला असतो तो किती हीट फेकतो बाहेर. म्हणजे एक छोटी खोली तर थंड होते, टेम्परेचर किती बाहेर वाढून जाते. दुसऱ्याचा विचार आहे का? नाही. त्यावर पुन्हा हानिकारक गॅसेस त्याच्यामध्ये, क्लोरोफ्लोरो कार्बन, CFCS ज्याला बोलतात. बरोबर की नाही? नाना प्रकारचे जे काही ओझोन लेअरला पण घातक आहेत. तर विज्ञान हे सांगते स्वतःचा विचार करा, मतलबी बना, दुसऱ्याचा विचार करायचा नाही आपल्याला. आणि या संस्कृतीलाच म्हणतात शोषण करणारी संस्कृती. निसर्गाचं शोषण करेल, पृथ्वीचं शोषण करेल, ज्यापासून फायदा आहे त्याचं शोषण करेल. आपण नदीचं शोषण करतो, बिचारी ती नदी शुद्ध पाणी देते आपल्याला, आणि आपण काय करतो? पूर्ण दुर्गंधीचं पाणी, इंडस्ट्रियल एरियाचं पाणी, ड्रेनेजचं पाणी सर्व त्या नदीमध्ये सोडून देतो. म्हणजे किती कृतज्ञ आहोत आपण. तर हे सांगण्यामागचं कारण उल्लेख इथे आलेला आहे मलया नील, की त्या काळामध्ये निसर्ग एवढा स्वच्छ सुंदर होता की जे कर्नाटक मध्ये मलयगिरीचा पर्वत किंवा केरळमध्ये जो मलयगिरीचा पर्वत आहे तेथील सुगंध इथपर्यंत दरवळत यायचा हवेने. ते मळ्या निळू निरंतर त्या वृंदावनामध्ये ते मळ्या निळचं जे वारं आहे ते निरंतर फिरत आहे आणि सर्व वातावरण सुगंधित झालेलं आहे. अनंगू राहिलासे सपरिवारू. एवढंच काय, हे वारं तर जाऊ द्या, अनंग म्हणजे कामदेव, तो कामदेवही सपरिवारू राहिलेला आहे तिथं. कशासाठी राहिलेला आहे? रूप सौभाग्यालागी काहीतरी माझंही रूप सुधरेल भगवंताच्या सन्निधानामध्ये, त्यासाठी तो ते राहिलेला आहे.
वेणुध्वनीचे ओतवर तैसे मकरंद मत्त भ्रमर, प्रिया ते बोलवीत द्विजवर पंचमालापी. वेणुध्वनीचे ओतवर, वेणुध्वनी चालू झालेला आहे, भगवंत वेणू वाजवत आहेत. त्या वेणूच्या ध्वनीमध्ये ओतवर म्हणजे उतार चढाव आहे. कोणतीही गोष्ट एकसारखीच आहे तर त्याचा काही आनंद येत नाही, बरोबर की नाही. संगीतामध्ये जर संगीत एकसारखंच चालू आहे, तुम्हाला आनंद येईल का त्यामध्ये? नाही. उतार चढाव पाहिजे त्यासाठी, तर मग त्या संगीताचा आनंद येईल. त्याचप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये पण उतार चढाव असले तरच आनंद आहे. उतार चढाव जर मनुष्य जीवनामध्ये नसतील तर मग त्या मनुष्य जीवनाचा आनंदच नाही. पण विषय असा आहे की आपल्या जीवनामध्ये चढाव ज्या वेळेस आहे त्यावेळेस ठीक आहे, उतार आला की आपण घाबरून जातो, देवालाच आपण नाव बरं ठेवतो. मग एवढा देव धर्म करून काय फायदा झाला, बरोबर की नाही. तर ज्याप्रमाणे संगीत आपल्याला गोड वाटते जोपर्यंत उतार चढाव आहे, त्याचप्रमाणे जीवनामध्ये पण उतार चढाव पाहिजे तरच जीवन आपलं गोड आहे. नाहीतर मग निरंतर एकच ताल एकच धून, काय त्याच्यामध्ये मजा नसते. प्रिया ते बोलवीत द्विजवर पंचमालापी. जे द्विजवर आहेत ते प्रियाला बोलवतात पंचम आलापामध्ये. द्विजवर, द्वि म्हणजे दोनदा, ज म्हणजे जन्माला आलेले. आता दोनदा कोण जन्माला येतो बरं? दोनदा जन्माला येतात जे अंडज जातीतील पक्षी आहेत. पहिलं अंड्याच्या स्वरूपाने जन्म झाला, एकदा जन्म झाला, नंतर त्या पक्षिणीने त्या अंड्यांना उब दिली आणि नंतर अंडे फुटले, दुसरा जन्म झाला, त्याला म्हणतात द्विज, दोनदा जन्म झाला म्हणून. त्याचप्रमाणे आता आपल्या समाजामध्ये जो अर्थ रूढ आहे तो अर्थ काय आहे? द्विज गोरक्षण म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो? ब्राह्मणाच्या गायी राखल्या. द्विज या शब्दाचा अर्थ काय? ब्राह्मण. मग आता ब्राह्मणाला द्विज का म्हणावं? द्विज या शब्दाचा अर्थ तर असा आहे की दोनदा ज्यांचा जन्म होतो. मग आता ब्राह्मणाला द्विज का म्हणावं? एक जन्म झाला मातेच्या उदरातून आणि दुसरा जन्म झाला 8 वर्षा, ज्यावेळेस मुंजी बंधन होते त्यावेळेस दुसरा जन्म झाला असं बोलतात आणि म्हणून ब्राह्मणालाही द्विज असं बोलतात. मग आता ब्राह्मणालाच द्विज म्हणतात का? नाही. महानुभाव पंथातील जे संन्यासी आहेत तेही द्विज आहेत. कसे? पहिला जन्म मातेच्या उदरातून, दुसरा जन्म झाला संन्यास झाल्यानंतर आपण काय म्हणतो? आमचा आता दुसरा जन्म झाला. मग महानुभाव पंथातील पण संन्यासी जे आहेत ते काय आहेत? द्विज आहेत. तर इथे उल्लेख आहे पक्ष्यांचा. ते पंचम आलापामध्ये गायन करत आहेत आणि बोलवत आहेत प्रिया ते. देखोनी मेघ सावळी श्री मूर्ती, आनंदे मयूर नृत्ये करीती, सुख सारिका संवादती, वेदांत सिद्धांती. खूप सुंदर वर्णन असं या ओळीमध्ये कवींनी केलेलं आहे. देखोनी मेघ सावळी श्रीमूर्ती, मेघासारखी सावळी श्रीमूर्ती ही भगवंताची आहे. पावसाळ्यामध्ये काय येतात? मेघ येत असतात. त्या दिवशी मी बोललो, ज्या ढगांमध्ये पाणी आहे तेच ढग फक्त सावळ्या रंगाचे दिसतात. सावळा रंग असतो की नाही मेघांचा, तर तसे श्रीकृष्ण भगवंत होते. तर कवी काय म्हणतात आपल्याला? तिथे मयूर नृत्य करत आहेत. का नृत्य करत आहेत? ज्याप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशामध्ये मेघ दाटले की
मयूर नृत्य करतात. हे मोर जे आहेत पूर्ण पिसारा फुलवतात आणि नाचतात छानपैकी. पण कवी काय म्हणतात इथे, पावसाळ्याचे तर दिवस नाहीत, आकाशामध्ये मेघ नाही, पण श्रीकृष्ण भगवंतांची श्रीमूर्ती हे मेघ सावळी दिसत आहे. आणि त्या मेघ सावळ्या श्रीमूर्तीला बघून, ते श्रीमूर्ती डोळा भरून पाहून हे मयूर नृत्य करत आहेत. सुख सारिका संवादती वेदांत सिद्धांती. किती सुंदर वर्णन आहे. जे वर्णन कवी करतात हे त्यांची कल्पकता असते, विद्वत्ता असते. नाहीतर बाकीचे असंख्यात कवी बैकार पडलेलेच आहेत, जे जुनाट तेच गात बसतात. तर तसं इथं नाही. तर भगवंताचं जे काही इथे चरित्र घडलेलं आहे, तेच चरित्र एकदम रूपक असं वाखाणत आहे तिथे कवी. आणि न भूतो न भविष्यती अशा सुंदर उपमा इथे कवी देत आहे. देखोनी मेघ सावळी श्रीमूर्ती आनंदे मयूर नृत्य करीती. मेघ सावळी श्रीमूर्त बघून आनंदाने हे मोर नृत्य करत आहेत. सुख, सुख म्हणजे पोपट, आणि सारिका, सारिका म्हणजे कोकिळा. सुख आणि सारिका म्हणजे पोपट आणि कोकिळा संवादती म्हणजे संवाद करत आहेत. कशाचा? वेदांत सिद्धांती. वेदांचे सिद्धांत हे बोलत आहेत तिथे. कशाचा प्रभाव आहे हा? श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानाचा हा प्रभाव आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानाचा हा प्रभाव आहे. ते वेद सिद्धांत बोलत आहेत. तर मग आपण इथे श्रीकृष्ण महाराजांच्या इथे मंदिरामध्ये आल्यानंतर थोडा तरी प्रभाव आपल्यावर दिसला पाहिजे भगवंताचा, बरोबर की नाही? इथे आल्यानंतर आपण शांत झालो पाहिजे. पक्ष्यांसारखा किलबिलाट इथे करून फायदा आहे का? आपण जे काही किलबिलाट करायचा ते घरीच करून यायचा. इथे आल्यानंतर मौन, मौन्य सर्वस्य साधनम. सर्व साधन या मौन्यामध्ये सामावलेली आहेत. बरं, किलबिलाट म्हणावं तेवढं सुमधुर पण नसते आपलं. किलबिलाट म्हणावं तर तेवढं समुधर पण नसते ना. सुमधुर असेल तर ते ऐकायला तरी गोड वाटेल. त्याच्यामध्ये सुमधुरता काहीही नाही. तर श्रीकृष्ण महाराजांची महिमा एवढी आहे. पोपट आणि कोकिळा पण वेद सिद्धांत बोलायला लागलेले आहेत. वेधे येऊनी वृंदावना आडी गती गाताती देवांगणा. तेथ खेणू एकू श्रीकृष्णाचे मन स्थिरावले. वेधे येऊनी वृंदावना आडी गती गाताती देवांगणा. वेध लागलेला आहे भगवंताचा, त्यामुळे हे देवांगणा ज्या आहेत त्या वृंदावनामध्ये आलेल्या आहेत. आणि तिथे येऊन हातामध्ये एक तारी घेऊन आडी गती गाताती देवांगणा, एक तारा हातामध्ये घेऊन ते ध्वनी वाजवत वाजवत देवांगणा हे गीत गायन करत आहेत. तेथ खेणू एकू श्रीकृष्णाचे मन स्थिरावले. श्रीकृष्ण भगवंताचं चित्त, मन तिथे स्थिरावलेलं आहे एका क्षणासाठी. जेथे सदा ऋतुसी ऋतुपती यक्ष यक्षणी क्रीडा करीती. वन देवता नाचती आनंद भरिता. जेथे सदा ऋतुसी ऋतुपती, जे काही
6 ऋतू आहेत. प्रमुख ऋतू 3 आहेत, उपऋतू 6 आहेत. तर मग हे जे उपऋतू धरले आपण सर्व, याचा जर अभ्यास केला तर या ऋतूंमध्ये सर्वात श्रेष्ठ असा ऋतू, ज्या ऋतूमध्ये आल्हाददायक वातावरण वाटते, मन प्रसन्न असते आपलं, असा कोणता ऋतू आहे बरं? तर तो ऋतू आहे वसंत ऋतू. त्या वसंत ऋतूमध्ये उन्हाची लाहीही लागत नाही आणि थंडीचा कडकडाटही नसतो. थंडीही नाही, ऊनही नाही, आल्हाददायक वातावरण असते. आणि त्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद पक्ष्यांनाही होतो. आणि वसंत ऋतूमध्ये बघा, कोकिळ जास्त गायन करत असते. कधी दिलंय का लक्ष आपण? आता नागपूर सारख्या सिटीमध्ये आता काय माहिती बा, तुमच्या तर कदाचित लक्षात नसेलही, पण जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांनी थोडं लक्ष द्यावं. ज्यांच्या भागामध्ये कोकिळ आहेत त्या भागामध्ये बघा, ज्यावेळेस वसंत ऋतू असतो, कोकिळ फार सुंदर गायन करते, तिचंही मन प्रसन्न असते. तर पंडितबास आपल्याला सांगत आहेत, जेथे सदा ऋतुसी ऋतुपती यक्ष यक्षणी कुडा करीती. त्या वृंदावनामध्ये सदोदित कोणता ऋतू आहे? वसंतच ऋतू आहे. कधी तिथे त्रासच नाही कोणाला. अति थंडी पडली म्हणून काही जनावर दगावली गोकुळातील, असं कधी होणार नाही. आणि अति ऊन पडलं, पाणी भेटत नाही, दुष्काळ पडलेला आहे, गाई वासरांना पाणी प्यायला नाही म्हणून गाई वासरं मरून गेले, असंही कधी घडलं नाही. कारण त्या वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये निरंतर वसंत ऋतूच आहे, आल्हाददायक वातावरण आहे निरंतर. तिथे यक्ष यक्षिणी क्रीडा करत आहेत, वनदेवता नाचत आहेत. या सर्वांना आनंद झालेला आहे, सर्व आनंद भरित आहेत. इथे आपण वर्णन पाहिलं त्या वृंदावनातील झाडांचं, सरोवराचं, त्याचबरोबर तिथे जे मुनिजन लोक बसलेले आहेत त्या सर्वांचं वर्णन पाहिलं. ते साधक जण कसं त्यांचं ध्यान करत आहेत, कशी साधना करत आहेत, कोणता विधी आचरत आहेत, हे सर्व काही पाहिलं. वृंदावनाचं वर्णन पूर्णपणे आपण ऐकलेलं आहे. आता समोर यमुना कशी आहे, यमुनेचं काय वर्णन आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला पंडितबास सांगतात. असो हे शब्द रचना वर्णूने जेते वृंदावना. देवोची पाव्या यमुना निगते झाले. असो हे शब्दरचना. आता कवी म्हणतात, वृंदावनाची जी शब्दरचना केली मी वृंदावनाचं वर्णन करण्यासाठी, आता ती शब्दरचना बस झाली. आता कवींची शब्दरचना बस झाली. कवी म्हणतात आता बस झालं वर्णन करणं. म्हणजे काय, आता वृंदावनाचं वर्णन संपलं आणि वृंदावनामध्ये काही वर्णन करण्यासारखं नाही असं काही आहे का? भरपूर काही आहे वर्णन करण्यासारखं. पण कवी म्हणतात आता इथं थोडं थांबूया आणि आपण आता दुसऱ्या विषयाकडे वळूया. आता तो विषय सांगतात, वर्णून नेणी जे ते वृंदावन. आता बस झाला, आता कितीही मी ओव्या तयार केल्या या वृंदावनावर, तरीही मला यथा योग्य त्या वृंदावनाचं वर्णन करता येणार नाही. आणि त्यामुळे देवोची पावी या यमुना. आता देव यमुनेकडे निघत आहेत आणि आता मी पण यमुनेकडे निघतो वर्णन करण्यासाठी यमुनेचं, असं पंडितबास म्हणतात. देव यमुनेकडे निघते झाले. यमुनेकडे देव निघालेले आहेत.
कालिंदी जळ निर्मळ श्रीकृष्ण कांती श्यामळ प्रतिबिंबली म्हणून सुनीळ होऊनी ठेली. कालिंदी जळ निर्मळ. कालिंदीचं जे जल आहे म्हणजे यमुनेचं जे जल आहे ते कसं आहे? निर्मळ, एकदम स्फटिकासारखं. श्रीकृष्ण कांती श्यामळ. श्रीकृष्ण महाराजांची कांती कशी आहे? श्यामळ आहे. प्रतिबिंबली म्हणून सुनीळ होऊन ठेली. श्रीकृष्ण भगवंताची श्रीमूर्ती जी आहे त्या श्रीमूर्तीचं प्रतिबिंब त्या कालिंदीमध्ये पडलेला आहे आणि म्हणून त्या कालिंदीचा वर्ण रंग कसा झालेला आहे? सुनीळ झालेला आहे. ती नदी सुनीळ होऊन ठेली म्हणजे सुनीळ होऊन राहिली तिथे. भगती भावे ओळगता केवी वर्णावी सायुज्यता जयाचया सन्निधी स्वरूपता जडा जाणी. भक्ती भावाने आपण जर ओळख सारली भगवंताची. ओळख सारणे म्हणजे काय? ओळख सारण्यासाठी देवतेचा एक विभाग विभागलेला असतो. त्या विभागाला ओळखणी असं म्हणतात. त्या देवतेच्या नावामध्येच ओळखणी नाव आहे आणि शब्दामध्येच अर्थ आहे की ती ओळख सारण्यासाठी म्हणजे सेवेशी तत्पर तिथे देवापुढे उभी आहे ती दासी, अशी ती ओळखणी आहे. ओळख सारण्यासाठी तत्पर आहे. देवाने नुसतं फक्त उल्लेख करण्याची गरज, लगेच ते काम होणार. अशा त्या दासिका, अशा त्या दासी आहेत भगवंताच्या. तर अशा ओळखण्या किती आहेत? 81,15,00,000 ज्या देवता आहेत त्या प्रत्येक देवतेची ओळखणी विभागलेली आहे आणि या सर्व ओळखण्या भगवंताच्या सोबतच असतात ओळख सारण्यासाठी. तर कवी म्हणतात की भक्ती भावे ओळखता. भक्ती भावाने आपण भगवंताची ओळख सारली. ओळख कशी सारायची आहे? तर सेवेशी तत्पर. आता या पुढचं वाक्य आठवते का कोणाला? शिवकालीन वाक्य आहे छत्रपती शिवरायांच्या काळातील. सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर. आहे की नाही? रायगड कोणी बांधला? 14 वर्ष अथक परिश्रम करून रायगड ज्यांनी उभा केला ते हिरोजी इंदुलकर होते आणि त्यांचं नाव आताही रायगडाच्या एका पायरीवर कोरलेलं आहे. जगदीश्वराकडून ज्यावेळेस आपण बाहेर निघतो त्यावेळेस त्या उंबरवट्याच्या तिथे पायरी आहे एक, त्याच्यावर ते नाव कोरलेलं आहे. सेवेशी तत्पर आपणही राहिलो पाहिजे भगवंताच्या समोर. तर म्हणायचं की आपण ओळख सारलेली आहे. केवी वर्णावी सायुज्यता. अशी जर आपण ओळख सारली भक्तिभावे भगवंताची तर केवी वर्णावी सायुज्यता. ती जी सायुज्यता प्राप्त होणार आहे ते कधी वर्णन करावी? ते तर वर्णनच करता येणार नाही. आता सायुज्यता कशाला म्हणतात? 4 मुक्त्या आहेत. अन्य संप्रदायामध्ये म्हण आहे देवाची या दारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. तर या 4 मुक्त्यांपैकी ही एक मुक्ती आहे. कोणती मुक्ती? सायुज्यता ही एक मुक्ती आहे. 4 मुक्त्या कोणत्या सांगितल्या? सालोक्य, सामिप्य, सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. सालोक्य म्हणजे त्या लोकामध्ये पावन.
सामिप्य म्हणजे जसं आता उदाहरण आपण घेऊ इंद्रदेवाचं, स्वर्गातील जे इंद्र देवता आहे, तर त्या लोकामध्ये पावन झाले एखाद्या देवतेच्या मूर्तीमध्ये, जी एक सेवक देवता आहे तिथली, तिथे पावन झालं तर त्याला म्हणावं सालोक्य मुक्ती, लोकामध्ये पावन झालं, सालोक्य त्याला म्हणावं. सामिप्य म्हणजे इंद्राच्या जवळचे जे काही देवतागण आहेत, त्यांच्या राज्यसभेमध्ये असे आसनावर बसणारे मंत्री आहेत इंद्राच्या दरबारातील जवळचे, त्याला म्हणायचं सामिप्य मुक्ती. त्यांच्यामध्ये प्राप्ती मिळाली देवतेची साधना करणाऱ्या जीवाला, तर त्याला म्हणावं सामिप्य. सारूप्य म्हणजे स्त्रीला काय म्हणतात, स्त्री ज्याची पत्नी असेल त्या स्त्रीला अर्धांगिनी म्हणतात. जसं त्या दिवशी उदाहरण सांगितलेलं मी की मंडन मिश्रची पत्नी काय म्हणते की तुम्ही शंकराचार्यांना की तुम्ही मंडन मिश्राला हरवलं तर अर्धा अंग हरलेला आहे, अर्धांगिनी अजून बाकी आहे, माझ्यासोबत चर्चा करा तुम्ही, बरोबर की नाही. तर तसं सारूप्य म्हणजे जी अर्धांगिनी आहे इंद्राची, इंद्रायणी, तिच्या ठिकाणी पावन झालं एखाद्या जीवाचं, तर त्याला काय म्हणावं सारूप्य मुक्ती प्राप्त झाली. आणि सायुज्य म्हणजे काय, लगे त्या इंद्रामध्येच पावन झालं. मुख्य देवता स्वर्गाची कोण आहे, इंद्र, त्या इंद्राच्याच मूर्तीमध्ये त्या देवतेच्या साधकाचं पावन झालेलं आहे, त्याला म्हणावं सायुज्य मुक्ती. सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य, चारही मुक्ती झाल्या. विशेषतः महानुभाव पंथाची किंवा ईश्वर धर्माची विशेषता अशी आहे की इथे फक्त सायुज्य मुक्ती आहे. हे सालोक्य, सामिप्य वगैरे वगैरे काही मुक्त्या नसतात. आणि म्हणून पंडित बासांनी एकच मुक्ती धरली इथे ओबीमध्ये. काय म्हणलेले आहे, केवी वर्णावी सायुज्यता, जे ईश्वर प्राप्ती आहे तिचं मी काय वर्णन करू बरं. बरं, ही मुक्ती कोणाला मिळते, भक्ती भावे ओळखता, ओळख सारण्याशी जे तत्पर आहेत, सेवेशी तत्पर, अशाच व्यक्तीला ही मुक्ती मिळते. असं कोणालाही मुक्ती मिळत नाही. त्यासाठी काय करावं लागते, जन्मांतरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. जन्मामध्ये आपण जेवढे श्वास घेतले असतील तेवढं जर आपण हरीचं नाम घेतलं, श्रीकृष्ण भगवंताचं नाम घेतलं, तर मग आपण विकत घेतला श्याम असं म्हणू शकतो. त्या स्मरणाच्या बदल्यात एवढं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. मग आता एवढं नामस्मरण जेव्हा होईल तेव्हाच प्राप्ती आहे. आता कधी करायचं तेवढं नामस्मरण आपण, पुढच्या जन्मामध्ये. या जन्मामध्ये सर्व कळून अशी स्थिती आहे, पुढच्या जन्मामध्ये काय होते, ईश्वर धर्म समजते किंवा नाही हेही माहिती नाही आपल्याला. मग काय होणार, मग आता पुढच्या जन्मामध्ये पुढच्या जन्मामध्ये काय होईल आपलं काही सांगता येईल का. म्हणून आपण आपल्याला जे विधी अनुष्ठान मिळालेले आहेत, जे ज्ञान मिळालेलं आहे, जो विधी सांप्रत प्राप्त झालेला आहे, तो आपण काही कुचराई न करता तो विधी आचरला पाहिजे. जे सेवेचं कार्य मिळालं, जे दास्याचं कार्य मिळालं, ते आपण न चुकता केलं पाहिजे. वंचिले शरीर दिधले रोगासी आणि वंचिले द्रव्य दिधले चोरासी. आपण जर शरीर वाचवून ठेवलं, मंदिरामध्ये आलो, सेवा काहीच करायची नाही, देव करायचा, निघून जायचं, काय कुठं काडी कचरा घाण दुर्गंधी येत असेल काय त्याच्याकडे लक्ष नाही, की आता मंदिरात आलोय आपण, काही काडी कचरा दिसला, सेवेची संधी आहे म्हणून आपण सेवा केली, असं कधी नाही. आपल्याला वाटते कशाला उगा आपल्या अंगावरचे कपडे खराब करायचे, कशाला कष्ट घ्यायचे, बरोबर की नाही. अशा भावना बऱ्यापैकी आपल्या होतात. पण त्याचा परिणाम काय होतो, वंचिले शरीर दिधले रोगाशी. आधुनिक सुविधा प्राप्त होत गेल्या, शरीराचं वंचन केलं आपण, शरीराला कष्टापासून वंचित ठेवलं, त्याचा परिणाम काय,
जिमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. परिणाम काय? हजारो रुपये देऊन सबस्क्रिप्शन घ्यावं लागते आणि मग जिम मध्ये जावं लागते. म्हणजे आधुनिक मशिनरी, आधुनिक साधनं आणण्यासाठी पण पैसे खर्च करायचे. आणि मग आधुनिकतेमुळे जे काही शरीर वंचून ठेवलेलं आहे, त्यामुळे जे बिमाऱ्या लागायला लागल्या आपल्याला, ते चुकवण्यासाठी मग जिमला जाणं चालू केलेलं आहे. म्हणजे याला म्हणतात सुरत लुटायचं आणि पुण्याला दान करायचं. बरोबर की नाही? म्हणजे स्वतःचे कष्ट वाचवण्यासाठी आपण पैसे खर्च केले, आधुनिक संसाधनं आणले, परंतु परिस्थिती उलटीच झाली. पुन्हा त्यासाठी पैसे खर्च करावे लागले अजून. दुसरी गोष्ट असेही म्हणता येईल आपल्याला की ज्यावेळेस रोगाचं घर होते आपलं शरीर, त्यावेळेस पैसा कुठं जातो? डॉक्टरांकडे. एक महंतीचा कार्यक्रम होता, एक आठवलं म्हणून सांगतो. एका ठिकाणी महंतीचा कार्यक्रम होता. मोठं आसन रचलं बाबांसाठी, ज्या व्यक्तीला महंती होणार होती. आणि एका व्यक्तीला उभं केलं भाषण करण्यासाठी. आणि त्या व्यक्तीने काय म्हटलं? वैद्यराजम नमस्तुभ्यम यमराज सहोदर. एवढंच वाक्य म्हटलं बरं का. आता या वाक्याचा अर्थ काय? वैद्यराजम नमस्तुभ्यम, हे वैद्यराज हो, जे डॉक्टर आहेत, डॉक्टरांनो तुम्हाला नमस्कार. का बरं? यमराज सहोदर, यमाचे तुम्ही सख्खे भाऊ. सहोदर म्हणजे काय? एका उदरातून जन्माला आले ते सहोदर. तर यमाला म्हणतात, ते डॉक्टरांना काय म्हणतात? तुम्ही सहोदर आहात. वैद्यराज्यम नमस्तुभ्यम यमराज सहोदर. आता सहोदर कशामुळं? आता तो पूर्ण श्लोक मी सांगतो, त्या बाबाजींनी काय तिथं बोलला नाही. पण आता अज्ञानत्व पण म्हणा, परंतु लोकांनी टाळ्या वाजवल्या या वाक्यावर. बघा ना, म्हणजे त्या बाबांना यमाचा भाऊ बोललो घर सभेमध्ये, बाबांना काहीच पत्ता नाही. पुढचं वाक्य काय? पूर्ण हे सुभाषित आहे एक संस्कृत मधलं. वैद्यराज्य नमस्तुभ्यम यमराज सहोदर यमस्तु हरती प्राणान वैद्यम प्राणान धनानिश. यम फार चांगला आहे म्हणतात ते. यम फार चांगला आहे, आला तर आमचं प्राणच घेऊन जाईल. पण डॉक्टर हो, तुम्ही माझा प्राणही नेता आणि पैसाही नेता. तुम्ही तर त्याच्यापेक्षा मोठे भाऊ. अज्ञानामध्ये जीव किती सुखी असतो बघा. वैद्यराजम नमस्तुभ्यम यमराज सहोदर वाक्य म्हटल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवल्या. काय अर्थ, काय काय घेणे देणं नाही. असा आपला समाज होत चाललेला आहे. ना कोणत्या संतांना याच्यावर विचार केला, ना कोण्या महंतांनी विचार केला, काही नाही. चाललं चालू द्या. आसनावर बसायला भेटलं, संपला विषय. कशी परिस्थिती आहे? एकदम बाका परिस्थिती, आमच्या भाषेत सांगायचं म्हणजे. आमच्या इकडे एकदम सर्वोत्कृष्ट परिस्थिती आहे. चाललंय गाडा धकवायचा आपण, पण आता काय करता? वन देवता नाचती आनंद भरित, असो हे शब्दरचना वर्णून येणे ते वृंदावना. देवची पाविया यमुना निघते झाले, कालिंदी जल निर्मल श्रीकृष्ण कांती श्यामळ. प्रतिबिंबली म्हणून सुनिळ होऊनी ठेली, भक्ती भावे ओळखता केवी वर्णावी सायुज्यता. भक्ती भावी ओळखता केवी वर्णावी सायुज्यता. भक्ती भावाने आपण जर चतुर्विध साधनाचं सेवादास्य केलं, कुठेतरी एका ठिकाणी राहावं, एखाद्या चांगल्या उत्तम अधिकरणाचं सन्निधान करावं, त्या अधिकरणाचं जे सेवादास्य घडेल ते करावं, परमार्गाचं सेवादास्य करावं आणि स्वतःला उपकृत करून घ्यावं. स्वतःचं दैव भाग्य उजळून घ्यावं, हे आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये करायला पाहिजे. किंवा मग परिभ्रमण करत असाल, ज्ञान झालेलं आहे विधिनिषेधाचं, परिभ्रमण करत असाल, गावोनी गावा जावे किंवा स्थान निर्देशे असं अटन केलं पाहिजे. तर काहीतरी आपण वाढू.
आपल्या आध्यात्मिक या विधिविधानाची प्रतिकारकता वाढेल. आणि आपण आता साधनावर आहोत. जे काही 4 साधन सांगितलेले आहेत, आपण या साधनाचा व्यवस्थित आदर करत आहोत, सेवादास्य करत आहोत, तर उद्या आपण नक्कीच परमेश्वर अवतारापाशी पोहोचू. कारण ते आपले साधन आहेत, साध्यापर्यंत नेणारे आहेत. बरोबर ना? त्यामुळं या साधनाची सेवा घडली पाहिजे. नाहीतर उगाच फिरत बसायचं इकडे तिकडे इकडे तिकडे. काही कोणाची सेवा नाही, काही कोणाचं दासे नाही. गेलं तिथे त्या ठिकाणी उपद्रवच देऊन यायचा. असे आपल्याकडून कृत्य होता कामा नये. कारण आपण भगवंतासाठी इथे अनुसरलेलो आहोत. म्हणून जास्त जरी होत नसेल, कमी प्रमाणात तुमचं जेवढं शक्य आहे तेवढंच तुम्ही आचरण करा, पण करा. जयाच्या सन्निधी स्वरूपता जडा झाली. किती सुंदर वाखाणन करतात कवी. भक्ती भावे ओळखता केवी वर्णावी सायुज्यता, जयाच्या सन्निधी स्वरूपता जडा झाली. अहो, भक्ती भावाने जर देवाची भक्ती केली, ओळख सारली आपण परमेश्वराची, तर सायुज्यता जी भेटते त्याचं तर वर्णन आपण करू शकणार नाही. पण जयाच्या सन्निधी स्वरूपता जडा झाली. अहो, ज्यांच्या सन्निधानामुळे जडाच्या ठिकाणी स्वरूपता आली. म्हणजे कसं, जे कालिंदी जल वाहत आहे, एकदम स्फटिकाकार शुद्ध निथळ आहे, त्या पाण्यापाशी भगवंत गेले आणि ती नदीही सुनीळ झाली भगवंताच्या त्या प्रतिबिंबामुळे. जर सन्निधानामुळे जड, पाणी हे चेतन आहे की जड आहे? पाणी जड आहे, बरोबर की नाही? तर जड असं पाणी आहे, परंतु स्वरूपता झाली भगवंतासोबत. भगवंताच्या सन्निधानामुळे भगवंताचं जे रूप होतं त्याच्यासारखंच रूप, म्हणजे भगवंतासारखंच सुनीळ असं रूप त्या जड अशा त्या पाण्याचं झालेलं आहे, त्या नदीचं झालेलं आहे. मग ज्या भक्तांनी त्या परमेश्वराची ओळख सारली, भक्तिभावे सेवा केली, त्यांची महिमा काय म्हणावी आपण. म्हणून आपण त्या सायुज्यतेचं वर्णन करू शकत नाही. जर आपण भक्तिभावाने ओळख सारली तर एवढा महिमा भगवंताचा आहे. पुढं पुढं तर एवढे सुंदर सुंदर वर्णन आलेले आहेत. तुम्ही म्हणणार की आम्ही असं वर्णन कधीच ऐकलं नाही. जरी कुठे हा ग्रंथ लागला, वाचतील, अर्थ सांगतील, परंतु जो शब्दशः अर्थ आहे, संधी विग्रह करणे किंवा जे काही एकदम मोकळा अर्थ करून सांगणे जो आहे, तो आपल्याला इथेच ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं ही जी संधी तुम्हाला आलेली आहे, ही दौडू नका. आणि जी संख्या आज दिसत आहे, अशीच संख्या आता दररोज आपल्याला इथे पाहिजे. म्हणजे जे काही इथे ज्ञान यज्ञ चालू आहे, हा ज्ञान यज्ञ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला म्हणजे इथली जी आयोजन समिती आहे यांनाही आनंद होईल आणि आम्हालाही आनंद होईल की चला, आम्ही ज्या ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगितल्या ते बहुत लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर आज आपण आपल्या विषयाला इथेच विराम देऊया. दंडवत हो. हो हो. बरोबर. जेव्हा शब्द कानात पडलेले मला तेव्हा भेटले की कोरोना
धन्यवाद.